नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर तुमचेही लाडकी बहीण योजनेचे पैसे अटकले आहेत का? गेल्या काही महिन्याचा हप्ता तुम्हाला देखील मिळाला नाहीत का? तर टेन्शन घेऊ नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा हप्ता का आला नाही किंवा तो हप्ता कसा येईल. तर जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप. तुमचे पैसे अजूनही आले नाहीत? चला 30 सेकंदात चेक करूया तुमची पेमेंट स्टेटस. स्टेप 1, तुमचा आधार ई-के-वाय-सी कंप्लीट आहे का ते व्हेरीफाय करा. स्टेप 2, तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे का आणि आधारला लिंक आहे का ते चेक करा. कारण जर तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह नसेल तर कदाचित पैसे येण्यास अडचण होते व आधार लिंक नसेल तरी देखील प्रॉब्लेम होतो. स्टेप 3, सर्वात इम्पॉर्टंट, NPCI मॅपिंग स्टेटस चेक करा. आता NPCI म्हणजे काय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. हेच 90% लोकं मिस करतात. 90% लोकं इथेच चूक करतात. त्यांना NPCI मॅपिंग स्टेटस चेक करता येत नाही किंवा त्यांना हे माहीत नसतं. जर मॅपिंग इनॅक्टिव्ह असेल तर लगेच बँकमध्ये जाऊन अपडेट करा. बँकवाल्यांना तुम्ही सांगितलं तर ते तुमचं मॅपिंग करून देतील व नंतर सगळं करेक्ट असेल तर 2-3 दिवसात पेमेंट येऊ शकतं. त्यानंतर लक्षात घ्या, पण लक्षात ठेवा, ही एक चूक पुन्हा केली तर पुढचं पेमेंट पण अडकू शकतं. बऱ्यापैकी महिला अशा आहेत ज्या NPCIमध्ये चूक करतात. त्यांना अजून याचा अर्थच माहीत नाही आहे. तर त्या मॅप कसं करायचं हे देखील त्यांना कळून येत नाही. आणि पेमेंट म्हटल्यानंतर काही जणांना पेमेंट पडलं आहे, परंतु काही जणांचं पेमेंट अजून अडकून आहे. काही जणांनी ई-के-वाय-सीमध्ये चूक केली, तर काही जणांनी हे फॉर्म भरताना चुका केला व त्यानंतर काहींचं तर असे प्रॉब्लेम आढळले की ज्यांचं बँक अकाउंट आधारला लिंकच नाही आहे. तर अशा महिलांना देखील पेमेंट येत नाही. ज्यांचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह नसेल किंवा आधार लिंक नसेल त्यामुळे देखील पेमेंट पडण्यास बरेचशा अडचणी होऊ शकतात. तर लक्षात ठेवा, पुढचं पेमेंट अडकू शकतं. त्यामुळे तुम्ही या सगळ्या ज्या मी स्टेप सांगितल्या त्या फॉलो करा व एकदा तुमचं देखील अकाउंट वगैरे चेक करून घ्या. तुमचा प्रॉब्लेम कोणत्या स्टेपमध्ये आहे कमेंट करून नक्की सांगा. व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.